अरे इथंच पकडलो होतं अक्षयला, थांब पुढं आलोच. हां बाकीच्यांना पण येऊ दे, यांनीच पकडलं होतं. तीस करतो 30. भाई अख्खा रस्ता गायब झालाय. इथला पण रस्ता खचून गेलाय. बापरे, मला वाटतंय मंडीपर्यंत आपल्याला असंच आहे, अर्धा रस्त्यावरूनच जावं लागणार आहे. यमराज आहे, यमराज भाई, यमराज खायला डेंजर आहे तिकडची लोकच. घरावरच यमराज आणून. तर आजचा दिवस दुसरा. कालपासून मस्तपैकी आराम केला आहे. मस्तपैकी काल रात्री जेवण वगैरे करून निवांत झोपलोय. सकाळी उठलो, चहा वगैरे पहिला एकटाच गेलो 6 वाजता. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्हाला कळलं असेल की मी सकाळी 6लाच उठलो आहे आज आणि एकटाच फिरत होतो मनालीमध्ये. आणि यार आजचा दिवस आहे दुसरा आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 5:46. आणि यार वातावरण बघा काय भारी वातावरण झालं आहे. पूर्ण ढग आलेत, समोर डोंगर आहे त्याच्यावरती पूर्ण ढग आलेत आणि इथे बघा सगळे मस्त निवांत चिल करतात. भरपूर पाऊस चालू नाही आहे, थोडा थोडाच आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे हडिंबा टेम्पलला. तर काल आपण टेम्पलला गेलो. ते कोणतं टेम्पल होतं? हां, काल आपण मनु टेम्पल पाहिलं आणि आज हिडिंबा टेम्पलला जायचं आहे. तर आता निघालो आहे आम्ही. पण यार हा पाऊस चालू झाला आहे, थोडा थोडाच आहे पण ठीक आहे. पाऊस थांबला की निघूया. पाऊस काय थांबला नाही, मग काय बाईक कॅन्सल केली आणि चालतच निघालो. जवळच 1 किलोमीटरवरती. मग काय सगळे असे पोपट बनलेत बघा. पोपट 1, पोपट नंबर 2. हडिंबा टेम्पलला चाललो होतो आणि इथे हा बोर्ड दिसला बघा, द मराठा, वन अँड ओनली महाराष्ट्रीयन शॉप. तर अख्ख्या मनालीमध्ये एकच दुकान आहे जे मराठी माणसाचं आहे. खूप वर्षापासून ते इथे आहेत. खूप व्हिडिओमध्ये मी पाहिलं आहे ते. आता त्यांना काही भेटलो नाही मी, कारण की आपल्याला काही खरेदी करायची नाही. पाचशे वर्ष जुनं मंदिर आहे. आणि हे बघा हे असे जनावरांचे अवशेष आहेत आणि हे ओरिजिनल आहे सगळं. हे बघा पूर्ण लाकडी मंदिर आहे. जनरली जे आपले मंदिर असतात ना त्यांचा आकार जरा वेगळा असतो आणि या मंदिराचा आकार बघा खूप वेगळा आहे. म्हणजे इथे बर्फ पडतो ना, त्यामुळे कदाचित असं काहीचं स्ट्रक्चर असेल मंदिराचं. म्हणजे आतमध्ये पण जी काय वाईब्स होती ना मंदिराची ती खरंच खूप वेगळी होती. म्हणजे त्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर असं जाणवते की यार खरंच खूप पुरातन आहे हे. मंदिरातून चालत चालत येता येता आम्हाला 7:18 म्हणजे तब्बल 1 तास लागला. आणि आता आम्ही पोचले मॉल रोडला. आज असं काही काम नाही आहे. मग काय मॉल रोडला चाट वगैरे खायचं. आता आलो आहे शेरे पंजाबला, तर खाऊया चाट. सरांना बोर होत आहे जरा ब्लॉगिंगने, कारण की आजूबाजूला सगळे ब्लॉगर आहेत ना. त्रास होतोय का? ब्लॉगिंग चालून फुकट ठीक आहे, येत नाही ना. नाही पुढच्या वेळेस येत नाही ना. ठीक आहे, ती लोक लागतात, बिग बी लोक लागतात तुम्हाला. जर आला नाही ना तर बघा आता येणार ना तुम्हाला, ती बिग बी लोक लागतात ना. पुढच्याच आहे येणार नाही आमचं, तर अजिबात येणार नाही. आम्ही नाही पहिले येणारच. मी नाही आलो तर तुमची राईडच नाही होणार. येणारच नाही आमचं. जेवण वगैरे झालं आणि 10 वाजलेत रात्रीचे. बॅग वगैरे मस्तपैकी पॅक केल्यात आणि यस पूर्ण पॅकिंग झालेलं आहे. आता उद्या आपल्याला निघायचं आहे दिल्लीसाठी.
ओके, तर सगळे रेडी झाले. सकाळचे वाजलेत अबे यार 6:17. 6 वाजता आम्हाला राईड चालू करायची होती, पण ऑलमोस्ट आपल्याला अर्धा एक तास तर लेट होणारच आहे. आणि यार ज्या गोष्टीची भीती होती ना तीच गोष्ट घडते आहे. सकाळी सकाळी पाऊस चालू झाला. ठीक आहे, आज तर आपल्याला पावसाचं राईड चालू करावं लागेल. राईड तर आपण सुरू करूयाच, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचं राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. बघता बघता 6:45 झाले. ॲज युज्युअल 1 तास लेट झालंच. सगळे रेडी झालेत, पाऊस पण चालू आहे यार. आता ही बाईक स्टँड ओढून काढणं एक टास्कच आहे. कोल्ड स्टार्ट आधीच केलं होतं. 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. बापरे. ढकल ना, ढकल ना, ढकल. या शाबाश. साधे. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती. चला फायनली निघालोय आपण मनाली मधून. हा इथे ना खूप सारे ॲपलची झाडं होती. ॲपल आपल्याला खायला भेटले नाहीत. जाऊ द्या, आपण काश्मीरला एक्सपिरियन्स केला आहे तो. आणि इथल्या ॲपलपेक्षा काश्मीरचे भारी आहेत. ते असतात ना, लांडग्याला द्राक्ष भेटले नाही की लांडगा म्हणतो जाऊ दे द्राक्ष आंबट आहे, तशी काहीशी माझी गोष्ट. पाऊस बरं झालं यार, थांबला थोडा थोडा. मनालीमध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली यार, इथले सगळे हॉटेल्स वगैरे ना खूप असे चढावरती आहेत. म्हणजे ॲक्च्युली पूर्ण मनालीच डोंगरावरती आहे, त्यामुळे काय ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मजा येते यार. काल जेवण झाल्यानंतर आम्ही चालत आलो 3 किलोमीटर. मला तर काही जास्त दम लागला नाही, पण आता काही आमच्या ग्रुपमध्ये एजेड आहेत तर खूप दमले होते यार ते. आणि सकाळी अशी म्हणजे एवढ्या गाढ झोपा लागल्यात ना सगळ्यांना की सकाळी उठता उठता नाके नऊ आले प्रत्येकाच्या. आता मस्तपैकी कुठेतरी थांबून चहा प्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू 100-150-200 किलोमीटर तरी आपल्याला बाईक चालवायची, जेणेकरून पटपट आजचं अंतर आपल्याला कवर होईल. कारण आज आपल्याला जायचं आहे 529 किलोमीटर. मनामध्ये असा एक आनंद पण आहे आणि थोडं हे पण होतं आहे नाही का, वाईट पण वाटतंय. कारण की आता पुन्हा एकदा आपल्याला राईड संपवून घरी जायचं आहे आणि आपल्या कामधंद्यांना लागायचं आहे. आणि राईड संपणार. तब्बल 20 दिवसांची ही राईड होती आपली. ही 20 दिवसांची राईड खूप एन्जॉय केली यार. मनालीनंतर आपलं जे काही डेस्टिनेशन आहे तिथे आपल्याला पुन्हा डोंगर वगैरे दिसणार नाही, काहीच दिसणार नाही, दर्या नाही, काही नाही. पुन्हा ती शहरातली गर्दी चालू होईल आणि बस त्या सगळ्या गोष्टींचा धसका घेऊन जड अंतःकरणाने आजची राईड चालू केली यार. खूप साऱ्या राईड आपल्याला करायच्या आहेतच, पुढेही करूयात. काय झाले आमचे पंटर लोक मागेच आहेत, एक एक, कोणी पुढे कोणी मागे. पण काही म्हणा, ग्रुप राईड करताना जर सगळा ग्रुप नवीन असेल तर प्रत्येकाचं रायडिंग स्किल किंवा प्रत्येकाची रायडिंग स्टाईल ही माहिती पडते जर तुम्ही इतक्या दिवसांची राईड करत असाल तर. चलो बाय बाय मनाली, भेटूया पुन्हा कधीतरी. इथला पण रस्ता खचून गेलाय. बापरे, मला वाटतंय मंडीपर्यंत आपल्याला असंच आहे, अर्धा रस्त्यावरूनच जावं लागणार आहे. कारण काल आमचा एक रायडर चंदीगडला गेला आहे, कारण चंदीगडवरनं त्यांची फ्लाईट होती, जय सर. तर त्यांनी सांगितलं की मंडीपर्यंत रस्ता खूप खराब आहे. म्हणजे रस्ता चांगला आहे पण एक साईडने रस्ता गेलेला आहे पूर्ण. हा यार खूप नुकसान होतं पावसामुळे या साईडला. बरे बापरे, ये तो बहुत डेंजर आहे भाई. 2 दिवसात पहिल्यांदा आलो या साईडला आणि आत्ता बघतोय अर्धा रस्ताच गायब.
सगळी दगडं आलीत. कुठून आली एवढी दगडं? चंदीगड, शिमला, कुल्लू, कुठेतरी टर्न असेल, राईट टर्न घेऊन. मला ना एकदा दिल्ली ते मनाली बस जर्नी करायची आहे, पण यार आता तर पूर्ण खराबच झालं इकडे सगळं. पूर्ण रोड खराब झाले तिकडे. पण एक इच्छा होती यार की बसने प्रवास करायचा दिल्ली ते मनाली, कारण मी खूप सारे व्लॉग पाहिलेत बसचे, जे की खूप सुंदर असतात. खूप सिनिक व्ह्यू आहे. तो व्ह्यू तर आपण आज बाईकवरती एन्जॉय करणारच आहे. भाई अख्खा रस्ता गायब झालाय. राईड सुरू व्हायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी मी न्यूजमध्ये पाहिल्या होत्या आणि आता स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय यार. खतरनाक आहे. ओके, कुल्लू मनालीचा रोड आहे आणि सगळे दोन्ही साईडला आहे ना फक्त ॲपलची शॉप्स आहेत. सगळे फ्रूट शॉप आहेत आणि इथे खूप वेळानंतर गाव लागलं आहे असं, जिथे भरपूर सारी गर्दी आहे. भूक लागली यार. एनर्जी अशी डाऊन झाली आहे माझी. माझ्या बोलण्यात पण ती जाणवते. राईडचं हेच असतं, एक तर तुम्हाला अंतर कव्हर करायचं असतं आणि काही गोष्टी तुम्हाला थोड्या स्किप कराव्या लागतात. खूप वेळानंतर हा 4 लेन हायवे नशिबात आलाय. भारी यार हे कुल्लू मनाली खरंच. ओहो, काय नजारा आहे समोरचा. अचानक कॅमेरा चालू करावा आणि असा नजारा समोर यावा. वा, काय टायमिंग आहे. दिसते का तुम्हाला इथं? बघा बघा, ती अशी फडफड 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 करते माझ्या डोळ्यांसमोर. डिस्टर्ब होतोय मी त्याच्यामुळे. रस्ता इतका भारी आहे ना की थांबायची इच्छा नाहीये. थोडा कॉन्फिडन्स माझा लो झाला आहे, कारण की पुढच्या चाकामध्ये मला हवा थोडी कमी वाटते आणि जोपर्यंत मी ती भरत नाही तोपर्यंत असं माझा कॉन्फिडन्स पुन्हा उभारून येणार नाही. इतक्या वेळापासून जे ढग दिसत होते ना त्या ढगांमध्ये येऊन पोचलो यार. काय रोड आहे, सिनिक. लय मजा आली. माझं इतुसं पण प्लॅनिंग नव्हतं. पूर्ण प्लॅनिंग गोपाल वगैरे बाकीच्यांनीच केलंय. माझ्याकडनं काहीच नव्हतं. मी जस्ट प्लॅन बघितला की बस लेह लडाख करायचं आहे. कुठं कुठं जायचं आहे, झंस्कार जायचं आहे, पँगॉंग जायचं आहे, कुठं जायचं आहे काही बघितलं नव्हतं मी. तिथं मी पोहोचतोय ना त्याच्या आदल्या दिवशी मला कळते की मी उद्या या ठिकाणी मला पोहोचायचं आहे. आणि मजा आली यार अशा गोष्टी करण्यात. आणि आत्तासुद्धा मी कसल्याही प्रकारचा मॅप लावलेला नाही आहे. विदाऊट मॅप, विदाऊट एनी काय म्हणतात त्याला, कशाचीच मदत नाही. समोरची बाईक चालली आहे त्याच्या मागं मागं बघता जायचं.
आत्ता मी हेल्मेटचं वायझर ओपन केलं आणि बघितलं काय दिसतंय भारी. आणि ती नदी जी वाहते ना शेजारून, आय थिंक ब्यास नदी आहे, त्या नदीवरती सुद्धा ढग आलेत. इथे एका टाइमला एकाच साईडने गाड्या सोडत आहेत. आता तिकडून गाड्या चालू आहेत, इकडून गाड्या आता सोडतील. पता नहीं क्यों. परत टनेल 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 खेळतोय का आपण. टनल टनल अजून एक टनेल. आईला इथल्या बसेस ना लय भारी आहेत माहिती का. वोल्वो एक नंबर आहेत. काय हा घाट चालू झालाय, त्यात अर्धा रोड खचलेला, एका साईडने डोंगर, इकडच्या साईडने लँडस्लाइड, इकडच्या साईडने रोड खचलेला. हे बघा, अरे देवा, गाडी चालवायची कुठून. प्यायला थांबवा. समोर चांगलं हॉटेल दिसतंय, लोकेशन पण चांगलं आहे, होऊन जाऊ दे इथं नाश्ता. अगं बाबो बने काय. हो चालू आहे, चला. यार नाश्ता करायला थांबलो, पण नाश्ता अजून काय आला नाही. आणि वातावरण पण आता क्लिअर झालं आहे, तर रेनकोट पण काढलं आहे. रेनकोट ठेवून देऊ. आणि हे हॉटेल आहे ना खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे हे ज्या ठिकाणावर आहे ना ते ठिकाण खूप सुंदर आहे. पण साला ऑर्डर्स द्या ना लवकर. आम्ही निघतोय पुढं. मस्तपैकी नाश्ता झाला, पुरी भाजी छान होती यार. आणि यार जरा हवा कमी आहे गाडीमध्ये, थोडी हवा भरूया. पिन लॉक पण खराब झालं वाटतं यार वायझरचं. हॅट ते सगळा फॉग आला आहे. हवा भरली नाही, हवा तर आहे कमी. अच्छा एक मिनिट 30 करतो. 30 लयच घाण झाली गाडी राव. जाऊ द्या, पण घरी गेल्यावर कळलं तर पाहिजे घरच्यांना की पोरगं लिहायला दाख करून आले. फायनली मंडी पोचलोय आपण. आणि विधानसभा कोण, कंगना रनौत. निवडणुकीमुळे ह्या सगळे शहरांची मला ओळख झाली. मंडी वगैरे मला माहीत नव्हतं ह्या ही सगळी ठिकाणं. मस्त आहे यार, वेगळंच आहे इथलं राहणीमान्यांचं. म्हणजे बसेस वगैरे किंवा इथली लोक वेगळं वाटतं ना. आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट दिल्लीसाठी. भाई काय सिटी, सगळी घरं आहेत अशी टोकावरती पण घर एक. काय व्ह्यू दिसत असेल त्याला.
चलो भाई, रास्ता देखे या व्यू देखे। दिल्ली 403 किलोमीटर ऑफ रोड आणि तब्बल गावागावातून चक्रा मारत मारत फायनली हायवे लागला आहे। आत्ता कुठं श्वासात श्वास आलाय। अजून आपल्याला 7:30, अरे काय रे देवा, इथली लोक। अजून आपल्याला 7.5 तास बाईक चालवायची आहे। टोटल किलोमीटर बाकी आहे 412। पेट्रोल भरेंगे। कर दो भैया फुल। पुढे घेऊ। बस बस बस, डाल दो डाल दो, बस 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 बस। अरे नहीं नहीं, वो गिर जाए। आपके 2 रुपए के चक्कर में वेस्ट जा रहा है ना इधर। कितना हो गया? 798। भर आणि ये पळून। चंडीगढ़ 130। आपल्याला तर दिल्लीला जायचंय। दिलवालो की दिल्ली। टनल नंबर 5, लेंथ 740 मीटर। या हायवेवरती इतके स्पीड लिमिटचे कॅमेरे लावलेत ना की आम्हाला गाडीच चालवता येत नाहीये। दर 100 मीटरवरती कॅमेरा आहे, दर 100 मीटरवरती। वैताग आलाय नुसतं। 60चं स्पीड असलं तरी ते रेडमध्ये येते। अरे काय, 2-4 जर पडले ना फाईन, झालं मुंबईला, मग बजेटच हल्लं मग आपल्या ट्रिपचं। आला का कॅमेरा? अरे 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 अरे, ते बघा समोरच कॅमेरा आहे। आणि उताराला कॅमेरा लावले तर उताराला कोण कॅमेरा होतो? उताराला आपोआप स्पीड वाढणारच आहे। किती स्पीड कमी करणार आम्ही? गाडी चालवायची का नाही? ढकलत नेऊ काय आता घरी? काय फालतूगिरी राव। बघा आता स्पीड येईल तिथं। हा घ्या 46। माझं स्पीड आहे 43, तिथे येतोय 46। जो 60वर असेल झालं मग त्याचं कल्याणच। लडाख सोडलं, हिमाचल प्रदेश सोडलं आणि आता आपण येऊन पोचले पंजाबमध्ये। आता चंदीगडपासून आपले अजून एक रायडर्स वेगळे होत आहेत आपल्यापासून, जे की रुपेश आणि त्यांची वाईफ। आता तिथेच थांबायचं आहे, त्यांना सी ऑफ द्यायचं आणि आपण पुढे बाईकवरती निघायचं। मग सर आणि रुपेश चंदीगडवरून ट्रान्सपोर्टमध्ये टाकणार आहे बाईक आणि प्लेनने घरी चाललेत। आजच पोचून जातील ते। आणि आम्हाला पोचायला अजूनही 4 दिवस बाकी। उचक्या कसल्या लागत आहेत बाबा? उचक्या लागतात की ढेकर येतात? कोण आठवण काढतंय? हा, एक एक करून सगळे रायडर पुढे गेले। मला वाटलं काही माग आहेत म्हणून मी हळू चालत होतो, पण सगळे पुढे गेलेत। मी एकटाच माग आहे 5 किलोमीटर। आणि यार पंजाबमधले हे रोड वा 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 वा। पण इतकं ऊन आहे ना, इतकं गरम होतं आहे, काय सांगू। असं वाटतंय जॅकेट काढून ठेवावं। त्यात ते मागं स्पीड कॅमेऱ्यांनी ना फार डोकं हैराण करून ठेवलं। बाईक चालवताच येत नव्हती। 60च्या पुढं तुम्ही चालवूच शकत नव्हते। म्हणजे चालवू शकत होतो पण मग फाईन पडले असते, आणि ते नको आहे आपल्याला। कारण आता राईडचा एंड होत आलाय आणि आपला खिसा पण एंड होत आलाय।
काय सांगू. आणि आपले रायडर्स पण भेटलेत आपल्याला सगळे. फालुदा बिलुदा पितात वाटतं मस्त थंडगार. मजा करतात चालले पुढे येऊन. क्या बोला एकदम चंगासी पंजाबी. मजा आली यार पंजाबमध्ये मस्तपैकी. कडक उन्हात आता आईस्क्रीम खाऊया मस्तपैकी. माझ्यासाठी काय सांगितलं. सबके लिए बदाम शेक है भाई. भाई हा मग 1 2 आणि आम्ही दोघं अर्धा अर्धा 3. अरे भैया हे दिला नाही तुला. भैया अरे अरे और बनाओ 2-3 बनाओ. आणि आम्ही 3 बनाओ. काय. आणि असं मला सोडून पुढे आले तुम्ही निघून डायरेक्ट. ये ना भाई मेरे को ये हो लय गरम. स्पीड कॅमेरे काय. अरे ते कसलं स्पीड कॅमेरे होते ते मॉनिटर्स आहेत रे, त्याला काय नसतं. सांगायचं तरी ना. मी बसलोय हळूहळू हळूहळू. मी किती ओढत होतो कॅनल आला ना. कॅनल नंतर पळवायला चालू केली. मी येणं ते लारे स्पीडोमीटर नाही येत, ते फक्त मॉनिटर्स आहेत. तिथं कोणी नाही, फक्त एका ठिकाणी पोलीस उभा होता. काही पुढंच नव्हता. आणि ते छत्रीने असली गाडी टाकली ना माझ्या समोर. ते एक होतं KTM वाला छत्री. घुसला असता तुम्हाला गाडी. दे दो भैया जल्दी दे दो. याचीच गरज होती बाबा. रुपेश भाईला इथनं पाठवायचं मग आता घरी. रुपेश भाई रुपेश सर चलो मिलेंगे. भेटूया पुण्यात. सी यू इन पुणे. ये अरे मेरे को जाने दो. अरे पुणे में आएंगे ना, तुमको रिसीव करने आएंगे. चला बाय बाय. फाइनली रुपेश यहाँ से जुदा हो रहा है. इथे आणखीन एक रायडर आपल्यापासून इथून वेगळा झाला. तर चंदीगडपासनं त्यांची फ्लाईट आहे. ते सगळेजण चंदीगडपासनं ट्रान्सपोर्ट करून निघणार आहेत. आणि आम्ही आता निघालो दिल्लीकडे. तर दिल्ली अजून आपल्याला आहे अरे 5 तास 33 मिनटं. आणि किती किलोमीटर बाकी आहे. 300 समथिंग काहीतरी 200. अरे यार हे काय आहे रे. हां आता कसं दिल्ली आपल्याला अजून आहे 292 किलोमीटर. 5 तास 31 मिनटं. आपण पोचू 6 वाजून 36 मिनिटांनी. चंदीगड क्रॉस करतोय आपण. हाय ग काय म्हणजे मुंबईपेक्षा खतरनाक वेगळीच गरमी आहे इथं. म्हणजे काय सांगताच येत नाही. घामाच्या धारा लागल्यात अशा. हां अक्षयला इथंच पकडलं होतं. अरे इथंच पकडलं होतं अक्षयला. थांब पुढं आलोच. हां बाकीच्यांना पण येऊ दे. यानेच पकडलं होतं. यानेच पकडलं होतं. हां आलोय मी. प्रॉपर सिटी आहे. प्रॉपर एक नंबर. वेल काय म्हणतात त्याला. वेल प्लॅन. एकदम रस्त्याच्या साईडनेच झाडं. बरोबर शॉपिंग सेंटर रस्त्याच्या कडेला. ते पण कितीतरी आत. ते पूर्ण पार्किंग आहे. रस्त्यावरती एक पण गाडी पार्क नाही होत. याच्यामध्ये पण बघ ना मॅपमध्ये पण आहे ना भारी दिसते नाही का. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढं फिरलो ना त्याच्यापैकी चंदीगडची सिटी आहे ना तीच कडक आहे. आणि एक गुडगाव लय भारी असाल आता.
तिथं फक्त ट्रॅफिक आहे, पण ती पण वेल प्लॅन सिटी आहे. 41 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि बाईकचं टेम्परेचर पण बघा 100पर्यंत पोचलं आहे. आता विनय आणि मी सोबत आहे, बाकीचे ॲक्च्युली माग आहेत. थांबूया आता त्यांच्यासाठी, काहीतरी पिऊया इथं थंड. अवतार बघा आमचा कसं झाला आहे. हा तर बघा बघू इकडं. बाई असलं गरम होतं ना खतरनाक. चला तर थोडंफार काहीतरी खाऊन पण घेतो मी आणि मस्तपैकी थंड दूध पण पिऊया. बऱ्यापैकी ब्रेक घेतला इथं आपण पाऊण तास आणि आता निघतो इथून. लय ऊन आहे यार, लय ऊन आहे खतरनाक. आणि हे पुण्याचेच मंडळी भेटले. पुण्यात राहायला होते ते, आता त्यांचं सासर पुण्याचं आहे पण ते इथंच राहतात. ते सगळे बोलत होते, भरपूर जण भेटले यार पुण्याचे या ट्रिपमध्ये. हरियाणा हरियाणा अंबाला आपका स्वागत करता है. बाय हरियाणा पोचलोय. पटकनी कव्हर करायचं, दिल्ली गाठायचंय. राहिले किती 4 तास. टोटल किलोमीटर बाकी आहे 218. ते मोठं मोठं अंड काय बिल्डिंग आहे का? अरे अरे असली कसली बिल्डिंग आहे. हा एकच नंबर. कन्स्ट्रक्शन चालूच आहे अजून तिचं. भारी दिसते, लांबून मस्त दिसते. अरे युनिव्हर्सिटी दिसते काहीतरी. काय शहीद स्मारक आहे. ओके, आज़ादी की लड़ाई का शहीद स्मारक. आता 5:30 वाजले आणि अजूनसुद्धा आपलं 64 किलोमीटर बाकी आहे. ऑलमोस्ट दिल्लीमध्ये येऊन पोचलोय. इतकं ऊन होतं भयानक, असं गरम होत होतं अक्षरशः नको नको झालं होतं. पण यार राईड करायला ना जाम मजा आली. कॅमेरा मी मुद्दाम चालू नाही गेला कारण अंतर जास्त कव्हर करायचं होतं. काय रोड आहेत यार इकडचे, एक नंबर. 6-6, 7-7 लेन आहेत माहिती का. असली मजा येते ना चालवायला. एकदम स्पीड आहे ना मेंटेन राहतो कंटिन्यू. आणि बघा आम्ही सकाळी 7 वाजता काहीतरी निघालो होतो आणि आमचा आता एस्टिमेट पोहोचायचा टाईम पण 7 काहीतरी दाखवतोय. हां 7च दाखवतोय. म्हणजे तब्बल 12 तासामध्ये आम्ही 550 किलोमीटर करतोय कंप्लीट. त्यामध्ये 12 तासामध्ये एक सकाळी जो आपण ब्रेक घेतला, पुरी भाजी खाल्ली होती ब्रेकफास्टचा, तिथं 1.5 तास आमचा फुकट गेला. कारण की जस्ट त्यांनी हॉटेल ओपन केलं होतं त्यामुळे वेळ लागला तिथे आपली ऑर्डर यायला. पण तो जर वेळ नसता घालवला तर अजून समजा एक तास तरी कमी धरा. म्हणजे 11 तासामध्ये 550 किलोमीटर यार, नॉट बॅड. आणि ह्याच स्पीडने आपल्याला पुण्याला पोचायचं आहे, तेही दिल्ली ते पुणे नॉन स्टॉप. फक्त खायला वगैरे थांबायचं आहे असं ठरलं आहे. आता ते पुढच्या ब्लॉगमध्येच कळेल तुम्हाला की काय काय नाही. फुल ट्रॅफिक अख्खं लाल झालेलं दिसतं इथं. अजून आपल्याला 43 किलोमीटर जायचं. 1 तास दाखवते. हो दिसले यमराज आहे. यमराज भाई, यमराज खायला डेंजर आहे तिकडची लोकच. घरावरच यमराज आणून ठेवलाय. हा ना, म्हणजे लोक बघून तरी घाबरतील, गाड्या नीट चालवतील. वेलकम टू दिल्ली गाइस, वेलकम टू दिल्ली. दिल वालों के दिल्ली में स्वागत है आपका.
इतके दिवस झाले राईड करतोय, पण असा सुंदर सनसेट मला आजपर्यंत बघायला भेटला नाही. काय दिल्लीने सनसेट दाखवलं यार, खरंच एक नंबर. लय अवघड आहे, पण फायनली भेटलं आपल्याला आपलं हॉस्टेल. कुठं लावू, तिथं जाऊ. तर येस, फायनली आपण पोहोचलोय दिल्लीला. आणि पोचता पोचता तब्बल आपल्याला 7 वाजले. आता फ्रेश वगैरे झालो, 8:30 वाजलेत. आणि येस, आज सुद्धा आपण हॉस्टेलमध्ये राहतोय. तर ही आमची रूम. आल्या आल्या लगेच घाण पण केली आम्ही. हे बघा, पूर्ण पसारा आहे. आता खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला जायचंय. काय आहे का नाही आज? ओ, काय जायचंय खायला? चला मग, भूक लागली मला, लय भूक लागली. चला बस, बाहेर काय गेलो नाही, इथेच ऑर्डर मागवली आहे. आणि आता हॉस्टेलच्या कॅफेटेरियामध्ये आले. ही आपली व्हेज ऑर्डर. आणि भाई आपली तू तुझं फक्त नॉनव्हेज खायचं, व्हेजला अजिबात हात नाही लागायचा.